माथेरानमध्ये पर्यटकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप करत माथेरान पर्यटन बचाव समितीने मंगळवारी माथेरान बंद पुकारला होता। यानंतर बुधवारी पर्यटन बचाव समिती, माथेरानचं प्रशासन आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यामध्ये एक बैठक पार पडली। या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाली। लवकरच पर्यटन बचाव समितीच्या सर्व मागण्या पूर्ण होतील असा तोडगा यावेळी काढण्यात आला। त्यामुळे पर्यटन बचाव समितीने पुकारलेला बंद मागे घेत पुन्हा एकदा पर्यटकांसाठी माथेरान खुलं झालंय। माथेरान नगर परिषदेच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सभागृहात ही बैठक पार पडली। यात पर्यटन व्यवसाय सुरळीत सुरू राहावा यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून माथेरानच्या प्रवेशद्वारी माहिती केंद्र आणि वेबसाईट तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यावेळी उपविभागीय अधिकारी प्रकाश सकपाळ, माथेरानचे अधीक्षक सुरेंद्र ठाकूर, माथेरान नगर परिषद मुख्याधिकारी राहुल इंगळे, पोलीस अधिकारी, वन विभाग अधिकारी, हॉटेल व्यावसायिक, लॉजिंग व्यावसायिक, अश्वपाळ संघटना, हातगाडी संघटना, रिक्षा संघटना, कुली, हमाल संघटना, सर्वपक्षीय प्रतिनिधी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसंच माथेरान पर्यटन संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, एबी फास्ट न्यूज, माथेरान।